काय असतं शहरात राहणाऱ्या लोकांना तर काय करायचं? काय दाखवणार आहे मी नवं? नवं काहीच असणार नाही. सगळं जुनं आहे. नव्या दृष्टीने, नव्या विचाराने हे पाहायचं असतं फक्त. आता मी सोलापूर उमरगा रोडवरती आहे. पुणे सोलापूर उमरगा रोडवरती बऱ्याच वर्षांनी शेती ही काळामानानुसार मागे मागे जात राहिली. सामाजिक क्षेत्रामध्ये रमत राहिलो आणि शेतीकडे दुर्लक्ष घेत झालं. आज मी रस्त्याने जाताना मला जे दिसलं ते तुम्हाला दाखवणार आहे. हे कांद्याचं रोप. अर्धा कांदा कापायचा, त्याचं बुडकं आहे ते सरीवरती लावायचं. ही सरी घातली, दोन्ही बाजूनी ते बुडकं लावलं. ते लावल्यानंतर त्याच्यातून नवीन रोप तयार होतं आणि ते जेव्हा वाढतं तेव्हा त्याला अशा पद्धतीचे नळे लागतात. नंतर कांदा मोठा होत नाही, उपजत नाही कांदा, आणि त्या नळ्यातून ही अशी फुलं लागतात आणि या फुलामध्ये बीज तयार होतं. हे बीज लावलं की पुन्हा कांद्याचं रोप तयार होतं. आणि कांद्याचं महत्त्व तर तुम्हाला माहिती आहे. उन्हाळ्यामध्ये थंडगार राहतं, भाजी छान राहते, प्रत्येक भाजीला कांदा वापरला जातो आणि ह्याची निर्मिती ह्या फुलातून होते. किती गोंडस आणि देखणं फुल आहे. रमताय, हसताय, खेळताय, वाऱ्यासोबत डौलत आहे. चला, नमस्कार भूमिपुत्र वाघ. आता पुढचं आपण पालेभाजी पाहणार आहोत. हा आहे पानकोबी. आता हा पानकोबी तयार झालाय की असे फळ लागतं त्याला. पाहिलं का? छान आहे ना. कुणी कुणी पानकोबी प्रत्यक्षात पाहिला, अनुभवला, नक्की कळवा. आम्ही आपली वाट पाहतो. नमस्कार. आता गवारीच्या शेंगेकडे जाणार. ही आहे गवारीची शेंग. बारीक 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 शेंगा. हे आमचा उमरगा तालुक्यामध्ये मटकी पण म्हणतात. ॲक्च्युली ही गवार आहे आणि मटकी पण आहे. किती छान आहे. आणि बाजूला पहा, व्यवस्थित पद्धतीने दोऱ्या लावून काटक्या उभा करून टोमॅटोचं पीक घेतलं आहे. हे पहा किती छान टोमॅटो आले. मस्त आहे ना. ह्या सर्व पिकाच्या सिस्टीमला आंतरपिकं म्हणायची. एका बाजूला गवार आहे, इथे गाजर आहे, बाजूला मिरचीचा पट्टी आहे, मग टोमॅटो आहे आणि नंतर कांद्याचं बी आहे. आनंद आहे ना. शेतकरी मित्रांनो, हे असं पाहावं, अनुभवावं आणि आपल्या शेतामध्ये जाऊन वेड्यासारखं राहावं. सावतामाळी काय म्हणायचे, कांदा मुळा ह्याच्यामध्ये माझा विठ्ठल आहे. म्हणजे श्रमाची प्रतिष्ठा त्यांनी त्या काळी दिली. कुठे देवळात जाऊन नामस्मरण करण्याने देव पावणार नाही. तर तो श्रम केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, 4 रुपये मिळवले पाहिजेत आणि त्याच्या भोवताली राबणं आणि रमणं, यातून विठ्ठलाची प्राप्ती होते. रामकृष्ण हरी. भूमिपुत्र वाघ, समाज विकास संस्था, उत्तरदायित्व NGO फाउंडेशन, महाराष्ट्र लोकविकास मंच.